पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा तयारी केली आणि आपण बघतोय की भाजपकडे इच्छुक उमेदवारांची रीघ लागलेली आहे। याच शहरातील सगळ्यात महत्त्वाचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 25चे हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत आणि भाजपकडनं यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र हे होत असताना आता भाजपमध्ये नवीन जे इन्कमिंग आहे ते सुरू झालेलं आहे आणि या इन्कमिंगला कुठेतरी थांबवण्यासाठी म्हणून प्रत्येक प्रभागातनं विरोध होताना दिसतो आहे। कारण की राष्ट्रवादीतले अनेक नगरसेवक, दोन्ही राष्ट्रवादीतले अनेक नगरसेवक भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना पक्षातही घेऊ नये आणि उमेदवारी देऊ नये असं स्पष्ट मत भाजपच्या या सगळ्या इच्छुकांचं दिसतं आहे। खरं तर पक्षात घ्यायलाही तुमचा विरोध आहे का? हो, आमचा जे आयात उमेदवार आहे त्याला आमचा 100% विरोध आहे। कारण गेले 15 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि ज्यांच्या विरोधात आम्ही गेले 15 वर्ष काम करतो आहे, आज जर त्यांना जर आमच्या पक्षात जर घेत असेल तर आमच्या सर्वांचा विरोध आहे। ज्यांनी आमच्या पक्षाच्या विचारधारेची ते लोक नाहीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आमच्या एका पदाधिकाऱ्याला ज्यांनी मारहाण केलेली आहे, अशा लोकांना आमच्या पक्षात 100% स्थानिक लोकांचा सर्वांचा विरोध असतो। रामभाऊ, ही काही जी चर्चा चालली ती दोन नावं समोर येत, एक मयूर कलाटे, दुसरे आहेत तुमचे राहुल कलाटे। या दोघांसंदर्भातली चर्चा आहे आणि थेट त्यांनाच विरोध आहे। हो, 100% आमचा त्या दोघांनाही विरोध आहे। कारण त्यांच्या विरोधामध्ये मागचे लक्ष्मणभाऊंचे इलेक्शन असेल, बाई इलेक्शन असेल, शंकरभाऊ जगतापांचे इलेक्शन असेल, ह्या इलेक्शनमध्ये आम्ही स्थानिक लोकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आम्ही लीड पण दिलेलं आहे आणि वास्तविक पाहता आज त्यांना कुठला पक्ष राहिलेला नाही, त्यांना पराभव समोर दिसतोय। त्यामुळे त्यांची आमच्या पक्षाकडे यायची वाटचाल चालू आहे असं मला दिसतं। परंतु त्यांच्या येण्याने काय होणार आहे असं वाटतं तुम्हाला? तुमच्यावर अन्याय होईल का त्यांच्या येण्याची भीती आहे, काय नक्की? पहिली गोष्ट की आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत नाही आहे। त्यामुळे आमच्या पक्षावर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना घेणारच नाही असा विश्वास आहे अर्थात। पण मग ह्या सगळ्यांनी जी काय तुम्ही घडी बसवली इथे भाजप जी उभी केलेली आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता की एक प्रकारे अन्याय असणार आहे, पक्षश्रेष्ठींच्या हे लक्षात आणून दिले का? काय स्पष्ट भूमिका मांडली? आम्ही पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून दिलेले आहे की आम्ही जेवढे 14पासून काम करतोय आणि आम्ही सगळे सक्षम आहोत। ज्या वेळेस पक्ष काहीच नव्हता प्रभागात त्यापासून आम्ही 0पासून काम करतोय। आम्हाला पक्षश्रेष्ठीला परत एकदा तुमच्या माध्यमातून विनंती आहे की ह्याचा जरूर विचार व्हावा आणि त्यांचा पक्ष प्रवेश थांबवा। बरोबर आहे। आम्ही सगळे सक्षम उमेदवार आहेत, आमच्यातला कुणीही दिला तरी आम्ही एक काम करायला तयार आहे आमच्यातला। पण मग आत्ता हे सोयीचं राजकारण म्हणून ते इकडे येत आहेत असं दिसतंय का? म्हणजे ज्या पद्धतीनं आता ते भाजपमध्ये यायचं बघता आहेत, तर मग ते सोयीचं राजकारण म्हणून येत आहेत असं वाटतंय तुम्हाला? आता साखरेला कसं आहे की मुंग्या लागतात, साखर गोड असेल त्याच्यामुळे मुंग्या लागतात। भाजप पक्ष हा आता सर्वाधिक महत्त्वाचा आणि विकसित पक्ष म्हणून आता आहे। तर पक्षाची ध्येय धोरणं हिंदुत्ववादीचं जे रक्षण करतात असा हा पक्ष आहे। त्याच्यामुळं आम्ही 2014पासून आदरणीय स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आधिपत्याखाली काम करतो आहे आणि छोट्याशा रोपट्याचं आत एका मोठ्या वृक्षामध्ये जर इथं रूपांतर झाले तर त्याची फळं चाखायला दुसरी कशासाठी? तर आम्ही सक्षम आहोत। आमच्या प्रभागामध्ये वाकड, ताथोडे, पुनावळे हे जर 3 गावं एकत्रित आहेत तर त्याच्यामध्ये BJP पक्ष हा खूप महत्त्वाचा पक्ष आहे आणि आता सगळ्यात आमचं काम खूप छान पद्धतीत चाललं आहे। जर मग छान पद्धतीत चाललं असेल तर मला पदश्रेष्ठींना पण सांगायचं की ते आमच्यामध्ये जी आत्ता पहिल्यापासून जी कामं करतात, जी निष्ठावंत आहेत, तर त्यांना न्याय द्या आणि त्यांच्या रूपातून जी कुणी पण 4ही उमेदवार आमची फायनल BJP पक्ष करेल तर त्यांचं आम्ही काम 100% एकजुटीने करू। पण आम्हाला आयात उमेदवार, मी स्पेसिफिक नावं घेणार नाही, पण कुठलेच आयात उमेदवार नको, ना वाकडमधले, ना ताथोड्यामधले, ना पुनावळ्यामधले। ज्यांनी आत्तापर्यंत कामं केली तीच लोक आम्हाला पाहिजे असायला पाहिजे। परंतु भाऊ, काय नक्की तुम्हाला असं वाटते की पक्षश्रेष्ठींच्या लक्षात येत नाही आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करता आहात की आयातांना इकडे उमेदवारी नको आणि पक्षप्रवेश? नाही, पक्षश्रेष्ठींच्या लक्षात ही गोष्ट आहे। कारण का ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सुरुवातीच्या काळामध्ये मायनसमध्ये, म्हणजे सातत्याने आपण बघतो की पुनावळे असन, तातोडे, वाकड असन, सुरुवातीच्या काळामध्ये पक्ष मायनसमध्ये जातात, त्यावेळेसपासूनचे आम्ही कार्यकर्ते मायनसमध्ये असताना आम्ही प्लसमध्ये पार्टीला नेले। जर आता त्यांना एवढा स्वतः कॉन्फिडन्स असता तर ते त्याच पक्षात राहिले असते ना। बरोबर, त्यांनी सगळे पक्ष झाले। इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया ठेवलेला आहे तुमच्या पक्षाने,
त्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट असेल असं वाटतंय का? काही लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे तुम्ही म्हणाले. तुम्ही जर असं म्हणता तर ज्या वेळेला ते आमदारकी लढले तर त्यावेळेला ते स्वतः मायनस आहे ना तिथं. मग स्वतः आमच्या प्रभागातच ते, आमच्या प्रभागाचे ते नगरसेवक आहेत. जर आमच्या प्रभागाचा त्यांनी विकास केला असता, कामं केली असती तर जनतेने त्यांना प्लसमध्ये नेलं असतं. मी समजा मी नगरसेवक आहे, मी आमदार केलं उभं राहिलो, मी बाकी शहरात माझं काय होईल माहीत नाही, पण माझ्या वार्डात तर मी प्लस व्हायला पाहिजे ना. मी जर माझ्या प्रभागातच मायनस आहे तर ह्याच्यातूनच त्यांनी समजून घेतलं की पुढचं आपलं राजकीय भवितव्य चांगलं नाही आहे, त्याच्यामुळेच त्यांना भाजपमध्ये यावं लागतंय. त्याच्यामुळं भावकी भावकीचं राजकारण असते, मतं ही मिळू शकतात. आणि हे समीकरण ठेवून जर राहुल कलाटे, मयूर कलाटे यांना, ज्यांच्या नावाची चर्चा आहे, त्यांना घेतलं तर काय हरकत? नाही अजिबात चालणार नाही. ताथवडे, पुनावळे आणि वाकड या तीनही गावातला एकही नवीन उमेदवार भाजपचे जुने पदाधिकारी ॲक्सेप्ट करणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आम्ही बंडखोरीचे सुद्धा त्या तयारीमध्ये आम्ही आहोत. बरोबर आहे. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर इलेक्टिव्ह मेरिट जसं म्हणत होतो, आमदारकी लढण्याची हिंमत ठेवणारी लोक जर येत आहेत तिकडे तर काय व्हावं काय? खरं तर त्यांना त्यांचा पराभव अटळ आहे, त्यांना दिसते. आणि गेले 3 वेळा 3 पक्षातून त्यांनी उमेदवारी केलेली आहे. आता त्यांना दुसरा पक्ष राहिलेलाच नाही. आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे, त्यामुळं मोठा पक्ष आहे, म्हणजे भारतातला सर्वात मोठा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे उद्याची स्वप्न साकारायची असेल, त्यामुळे त्यांना आमचा पक्ष दिसतोय. पण आम्ही आमचा 100% विरोध आहे. सोयीचं राजकारण करणारे आयात नको आहेत, ज्यांच्यामुळं पक्षाची जी बांधणी आहे ती विस्कटू शकते. त्याचबरोबर ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशाही लोकांना जर पक्ष घेणार असेल तर मग बंडखोरीशिवाय आम्हाला पर्याय नाही, असा स्पष्ट इशारा या सगळ्या इच्छुकांनी दिला. या सगळ्या इच्छुकांचं म्हणणं भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ऐकलं आहे. मात्र त्यानंतरही काय नेमका त्यांच्याकडनं निर्णय घेतला जातो, जे 2 नावं चर्चेत आहेत त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो का, याकडे आता सगळ्या शहराचं लक्ष लागलं आहे. सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.